बॅकबोन ब्लॅक सोल ब्लॅक कपडे माझ्या करता चेज आणि कॉफ मध्ये भाद्यांना वेट सेट कर. जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल MM एडिटवरती. तर आजचा आपला व्हिडिओ खूपच इंटरेस्टेड झालेला आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. चला तर आपण जरा न वेळ होता एडिटिंगला सुरुवात करूया. सर्वात अगोदर आपल्याला अलाइट मशीनला ओपन करायचं आहे. त्यानंतर आपल्या बिटमार्क प्रोजेक्टवरती यायचे भावांनो. बिटमार्क प्रोजेक्टवरती आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं इंटरफेस दिसून जाईल. त्यानंतर सुरुवातीला येऊन प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून मीडियावरती येऊन एक इमेज सिलेक्ट करायचा आहे. इमेजला शेवटपर्यंत अगोदर ओढून घ्यायचं आहे. ओढून घेतल्यानंतर इथे कोपऱ्यावरती जायचं, इथे फिल कंपोजिशन एरिया करून टाकायचं आहे. अशा प्रकारे इमेजला सेट करायचं आहे. त्याला थोडंसं अशा प्रकारे मिडलमध्ये घेऊन यायचं इथे. त्यानंतर आपल्याला समोरच्या बीटवरती येऊन इथे स्प्लिट मारायचं आहे. परत पुढच्या बीटवरती यायचं, स्प्लिट मारायचं आहे. जितक्या आपण बीट दिलेला आहे भावांनो तितक्या तुम्हाला स्प्लिट मारून घ्यायचं आहे. तर मी सर्व जे बीट आहे भावांनो तिथे स्प्लिट मारून घेतो. प्रकारे सर्व इमेजला स्प्लिट मारून घेतलेले भावांनो. त्यानंतर परत आपल्याला सुरुवातीला यायचं आहे. सुरुवातीला नंतर प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून मीडियावरती यायचं आहे. मीडियावरती येऊन तुम्हाला एक PNG थीम भावांनो अशा प्रकारची एक डायलॉग तिला ॲड करायचं आहे. तिला अशा प्रकारे इथे सेट करून घ्यायचं आहे. त्यानंतर तिची साईज थोडी इन्क्रीज करायची आहे. तुमच्या इमेजनुसार तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर तिला शेवटपर्यंत ओढून घ्यायचं आहे. अशा प्रकारे परत सुरुवातीला येऊन प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून मीडियावरती यायचं. नंतर एक ब्लॅक शॅडो थीम भावांनो ती ॲड करायची. तिची साईज अशा प्रकारे इन्क्रीज करून घ्यायची. ती ॲटोमॅटिक अशा प्रकारे खाली येऊन जाईल भावांनो इमेज. इथपर्यंत तिला ठेवायचं अशा प्रकारे. नंतर तिला शेवटपर्यंत आपल्याला ओढून घ्यायची. त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे समोर यायचं आहे. समोर आल्यानंतर जी छोट्या बीट दिसतील भावांनो याच्यावरती यायचं. ह्या इमेजवरती क्लिक करून 3 डॉट यायचं आणि त्याला फ्लिप व्हर्टिकली करून टाकायचं आहे. तो इमेज अशा प्रकारे होऊन जाईल. त्यानंतर परत एक इमेज सोडायचा आहे. त्याच्या पुढच्या इमेजवरती येऊन परत त्याला पण आपल्याला फ्लिप व्हर्टिकली करून टाकायचं आहे. त्यानंतर आपल्याला परत अशा प्रकारे समोर यायचं. थोडं समोर आल्याच्यानंतर तुम्हाला परत इथे यायचं भावांनो. इथे छोट्या बीट दिसतील इथे यायचं. इथे आल्याच्यानंतर ह्या इमेजवरती क्लिक करून त्याला फ्लिप हॉरिझॉन्टली करायचं आहे. त्यानंतर परत त्याच्या समोरचा एक इमेज आहे तो सोडायचा. त्याच्या पुढचा इमेज घ्यायचा. त्याला अशा प्रकारे फ्लिप हॉरिझॉन्टली करून टाकायचं आहे. तर अशा प्रकारे आपण त्याला करून घेतलेले भावांनो. त्यानंतर आपल्याला बॅक यायचं. आता बॅक आल्याच्यानंतर आपल्याला शेक इफेक्टवरती यायचं. आपल्या शेक इफेक्टवरती आल्याच्यानंतर जो सर्कल म्हणून इफेक्ट दिसेल त्याच्यावरती क्लिक करून तो इफेक्ट कॉपी करायचा आहे. तो कॉपी केल्याच्यानंतर बॅक यायचं. बॅक आल्याच्यानंतर आपल्या बिटमार्क प्रोजेक्टवरती यायचं सुरुवातीला. त्यानंतर जो आपण पहिला इमेज सोडलेला होता भावांनो त्याच्यावरती यायचं. इफेक्टला क्लिक करून त्याला पेस्ट करून टाकायचं. अशा प्रकारे तुम्हाला तो दिसून येईल. त्यानंतर परत बॅकला यायचं. परत शेक इफेक्टवरती यायचं. आपल्या शेक इफेक्टवरती आल्याच्यानंतर 2 नंबरचा जो इमेज आहे तिथे यायचं. इफेक्टवरती येऊन कॉपी इफेक्ट करायचा आहे. परत बॅकला यायचं. बॅक येऊन आपल्याला बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करून परत अशा प्रकारे समोर यायचं भावांनो. समोर यायचं. व्यवस्थित बघा भावांनो व्हिडिओ, तेव्हा समजेल इथून पुढे. त्यानंतर आपल्याला इथे यायचं. इथे आल्याच्यानंतर तुम्हाला याच्यावरती येऊन इफेक्टला पेस्ट करायचं हा इफेक्ट. त्यानंतर परत एकदा समोर यायचं. समोर आल्याच्यानंतर परत इथे पण आपल्याला तोच इफेक्ट पेस्ट करायचा भावांनो. त्यानंतर परत पुढच्या इमेजला अशा प्रकारे इफेक्ट पेस्ट करायचा आहे. याच्यामधला त्या इमेज भावांनो त्याचा जो सुरुवातीचा एक इमेज आहे त्याला एक द्यायचा. त्यानंतर तो पुढचा इमेज त्याच्यात त्याला सोडायचा आहे. परत त्याच्या पुढच्या इमेजला घ्यायचा आहे भावांनो. अशा प्रकारे व्यवस्थित बघा भावांनो, तुम्हाला समजून जाईल. त्यानंतर हा इमेज सोडायचा आहे. इथे यायचं आपल्याला. इथे येऊन पेस्ट करायचा हा इफेक्ट. त्यानंतर परत आपल्याला अशा प्रकारे इथपर्यंत आपल्याला इफेक्ट द्यायचे भावांनो. 14.8 सेकंडपर्यंत हे इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. तर मी ॲड करून घेतलेला आहे भावांनो इफेक्ट. त्यानंतर आपल्याला बॅक यायचं आहे. बॅक आल्याच्यानंतर आपल्याला शेक इफेक्टवरती येऊन परत तो पुढचा जो सर्कल आहे भावांनो 3 नंबरचा त्याच्यावरती क्लिक करून इफेक्टला कॉपी करायचं आहे. परत बॅक यायचं आपल्याला. परत बॅक आल्याच्यानंतर आपल्याला अशा प्रकारे समोर यायचं भावांनो. समोर आल्याच्यानंतर आपण इथे 14.8 पर्यंत इफेक्टला ॲड केले होते. त्याच्या पुढे यायचं भावांनो. अशा प्रकारे इथे यायचं. 14.24 पासून पुढे आपल्याला हा इफेक्ट अशा प्रकारे सर्व ज्या पुढच्या इमेज राहिलेल्या भावांनो त्याला हा इफेक्ट आपल्याला अशा प्रकारे पेस्ट करून टाकायचा आहे. तर मी तो इफेक्ट पेस्ट करून घेतो भावांनो. त्यानंतर अशा प्रकारे परत एकदा बॅक यायचे भावांनो. आपल्याला बॅक येऊन शेक इफेक्टवरती यायचं. आपल्या शेक इफेक्टवरती आल्याच्यानंतर जी पहिली लेअर आहे तुम्हाला दिसेल त्याच्यावरती अशा प्रकारे क्लिक करून टाकायचं. इथे यायचं. इथे ही लेअर आपल्याला कॉपी करायची. कॉपी करून झाल्यानंतर बिटमार्क प्रोजेक्टवरती येऊन सुरुवातीला आपल्याला इथे परत एकदा याच्यावरती क्लिक करून ती लेअर आपल्याला इथे पेस्ट करून टाकायची भावांनो. काही अशा प्रकारे इथपर्यंत 10 सेकंडपर्यंत येऊन जाते भावांनो अशा प्रकारे. तर आज त्यानंतर आपल्याला व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी इथे कोपऱ्यामध्ये जो बाण आहे त्याच्यावरती क्लिक करून व्हिडिओला एक्सपोर्ट करून घ्यायचे भावांनो. तर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भावांनो. अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ आपण घेऊन येत असतो. चला तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.